तर या लेखाच्या भूमिकेवरून तुम्ही कन्फ्यूज झाले असाल तर थोडं थांबा। सुप्रियाताईंचं व्हॉट्सअप स्टेटस बघितल्यावर तुमचं डोकं गरगरायला लागेल। सहन करायला शिक हा आईनं दिलेला सल्ला ताईंनी व्हॉट्सअप स्टेटसला ठेवल्यावर चर्चा तर होणारच। बरं, या स्टेटसचं क्लॅरिफिकेशनच आणखी एक स्टेटस सुप्रियाताईंनी ठेवलं आणि त्यामध्ये तर अन्याय होतो तो सहन करायचा असं स्पष्टीकरण दिलं होतं। ते वाचून तर अनेकांच्या कन्फ्युजनचा स्क्वेअर झाला। शरद पवारांनी काढलेल्या पक्षामध्ये त्यांच्याच कन्येवर ज्या 4-5 टर्मच्या खासदार आहेत त्यांच्यावर कसला अन्याय होत असेल अशा चर्चांना उधाण आलं। पाहूया हा स्पेशल रिपोर्ट। सहन करायला शिक हा सल्ला सुप्रिया सुळेंना त्यांच्या आई म्हणजेच प्रतिभा काकींनी दिला। आता तुम्ही म्हणाल हे आम्हाला कसं माहित? तर स्वतः सुप्रियाताईंनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसला हा किस्सा लिहिला। राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाच्या पूर्वसंध्येला कार्याध्यक्षा सुप्रिया सुळेंचं असं स्टेटस पाहिल्यावर चर्चा तर होणारच ना। त्यानंतर सुप्रियाताईंनी एक छोटं स्पष्टीकरण स्टेटसवर ठेवलं। सहन करायला शिक। आपल्या डोळ्यासमोर अन्याय होत असतो, आपण प्रयत्न करत राहायचे। त्यावर आपली बाजू कितीही खरी असली तरी अन्याय होत असतो, आपण काहीही करू शकत नाही। सिच्युएशन, सर्कमस्टन्सेस आपल्या हातात नसतात, तेव्हा घट्ट व्हायचं आणि सहन करायचं, कर्तव्य करत राहायचं, आपले संस्कार कधी विसरायचे नाही। हे स्टेटस वाचल्यानंतर खासदार सुप्रिया सुळेंना नेमकं काय म्हणायचंय हा प्रश्न सगळ्यांनाच पडला। आम्ही सुप्रिया सुळेंशी संपर्क साधला पण त्यांनी तुर्तास बोलण्यास नकार दिला। शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून सावध प्रतिक्रिया आली। मी आता सुप्रियाताई येतील त्यांना मी सुद्धा विचारतो की एक्झॅक्टली काय आहे, कारण की शेवटी स्टेटस का ठेवला गेला। स्टेटस ठेवत असताना क्षणाचा तो विषय असतो। आता स्टेटसचा अर्थ फार वेगळे निघतात, एकच अर्थ आपल्याला काढता येणार नाही। पवार साहेबांनी निर्णय घेण्याची जबाबदारी ही सुप्रियाताईंवर टाकलेली आहे। कुठलाही निर्णय म्हणजे असंच नाही की तुम्ही जो म्हणताय की या पक्षाबरोबर जायचं का त्या पक्षाबरोबर जायचं का, पण पुढे आपल्या पक्षाची दिशा काय असावी हा पूर्णपणे निर्णय सुप्रियाताई घेतील। सुप्रिया सुळेंचे जुने सहकारी आणि अजितदादांचे खंदे कार्यकर्ते मात्र भरभरून बोलले। सुप्रिया सुळेंवर त्यांच्या पक्षात अन्याय होत असेल असं सांगायलाही ते विसरले नाहीत। आमच्याकडे कुठला प्रस्ताव आलेला नाही, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये त्या विषयाची कधी चर्चा झालेली नाही आणि येईपर्यंत संभवत नाही। एक भाग आता अन्याय आणि वगैरे वगैरे जे काय म्हटलं गेलेलं आहे ते कशा संदर्भात म्हटलं गेलं याची काही मला माहिती नाही। नेमकं त्याच्यामधलं माहिती प्राप्त झाली असती किंवा त्याच्यात नेमकं कशाबद्दलचा अन्याय आहे हे व्यक्त झालं असतं तर नक्कीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून त्या संदर्भातलं पक्षाचं अधिकृत मत मी त्या ठिकाणी प्रदर्शित केलं असतं। आता त्यांचा नक्की रोग कोणाकडे होता, त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष होणार नाही होणार किंवा प्रदेशाध्यक्ष त्यांना मान्य अमान्य त्यांच्या मनाप्रमाणे होतं नाही होत, म्हणूनच त्या पद्धतीने त्यांनी त्यांचं स्टेटस ठेवलेलं आहे असं माझा अंदाज आहे। त्यांचा रोग कोणाकडे होता, त्यांनी स्टेटस ठेवलं, त्यांच्या मनामध्ये असलेली जी काही भावना असेल किंवा खतखत असेल ती त्याच सांगू शकतील। त्या सगळ्या गोष्टीचा खुलासा त्याच करतील। त्यांच्या मनामध्ये असलेला कुठेतरी असंतोष किंवा कुठेतरी त्यांच्या मनासारखं न होणारी घटना घडत असेल त्यांच्या पक्षात, म्हणून कदाचित अशा स्वरूपाचं त्यांनी स्टेटस ठेवलं असेल। वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानंतर आम्ही सुप्रिया सुळेंना गाठलं आणि स्टेटस बद्दल विचारलं। आपलं स्टेटस हे आईसाठी होतं असं मोघम उत्तर त्यांनी दिलं। लोकशाहीत स्टेटस ठेवण्याचा सगळ्यांना अधिकार आहे असं शरद पवार स्टाईल स्पष्टीकरणही दिलं। तुमचं कालचं स्टेटस देखील चर्चेचा विषय बनलेला आहे। ज्या स्टेटसमध्ये तुम्ही म्हटलं होतं की सहन करायला शिकलं पाहिजे। हो बरोबर आहे ना, मी माझ्या आईचा रेफरन्स दिलाय त्याच्यात। कोणत्या अनुषंगाने तुम्हाला म्हणायचं होतं? लोकशाही आहे, लेखकाला लिहायचा अधिकार आहे। नाही पण सहन करावा लागतं असं सुद्धा त्याच्यामध्ये तुम्ही म्हणताय, शिकवण आहे असं काय नेमकं? म्हणजे शरद पवारांनी हा पक्ष उभा केला आणि त्यानंतर जे काही घडलं तर त्याच्यानंतरची ही तुमची प्रतिक्रिया म्हणायची। आज दोन्ही राष्ट्रवादीचे एकत्रित मेळावे होत आहेत पुण्यामध्ये। आय लीव्ह इट टू युअर इमॅजिनेशन।
खरं तर व्हॉट्सअप स्टेटस हे अनेक लोकांचं त्यावेळी व्यक्तिगत काहीतरी इमोशन्स व्यक्त करण्याचं साधन असतं. आपल्याला आठवत असेल, ज्यावेळी अजितदादांचा पहाटेचा शपथविधी झालेला होता त्यावेळी सुप्रिया सुळेंचा स्टेटस होता की आमचं घरही फुटलं आणि पक्षही फुटला. तर त्या स्टेटसची खूप चर्चा झालेली होती. मला वाटतं त्या स्टेटसमुळं आजच्या स्टेटसला एक वार्तामूल्य प्राप्त झालेलं आहे. पण मला त्या एकूण परिस्थितीत या आजच्या स्टेटसचं तसं काही फार त्याला राजकीय अर्थ आहे असं वाटत नाही. या स्टेटसमुळे सुप्रिया सुळेंनी 5 वर्षांपूर्वी केलेल्या अशाच गाजलेल्या स्टेटसची आठवण ताजी झाली असेल. 23 नोव्हेंबर 2019ला फडणवीस आणि अजित पवारांच्या पहाटेच्या शपथविधीनंतर सुप्रियाताईंनी पक्ष आणि परिवार दुभंगला अशा आशयाचं स्टेटस ठेवलं होतं. तसंच अजितदादांसाठी इतकं करूनही ते असं का वागले असा प्रश्नही उपस्थित केला होता. आज 5 वर्षानंतर राष्ट्रवादीच्या स्थापना दिनी पुन्हा एकदा सुप्रिया सुळेंच्या स्टेटसचे वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. आपल्याच वडिलांनी स्थापन केलेल्या पक्षात सुप्रियाताईंवर काय अन्याय होत असेल, कोण अन्याय करत असेल आणि कसा? प्रतिभा काकींनी आपल्या लाडक्या लेकीला काय सहन करायला शिक असं सांगितलं असेल आणि ते सुप्रियाताईंना राष्ट्रवादीच्या स्थापना दिनी सार्वजनिक करावं असं का वाटलं असेल, असे अनेक प्रश्न सामान्य लोकांना पडतायत. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.